नमस्कार मित्रांनो, गावी आलो आहे सध्या आणि आज प्लॅनिंग आहे की फिशिंगला जायचं मासेमारीसाठी. तर घरी लावून त्यासाठी लावतात ते टोल वगैरे म्हणतात त्यांना, दाखवतो तुम्हाला. असं रानात वगैरे भेटतात इकडे असे. हे बघा, इथे एक आहे. तर याला टोल वगैरे बोलतात. हे गरीला लावून मासेमारी करतात आमच्या इकडे. प्रत्येका सर्वीकडे काय अलग अलग असतात की जसं आमच्याकडे टोल लावून वगैरे मासेमारी करतात. तर हा एक भेटला आहे. असे 40 ते 50 पकडणार आहे. नंतर ते गरीला लावून मासेमारीसाठी आम्ही वापरणार आहोत. चला तर मग इथून आता माझा ब्लॉग स्टार्ट करतो आहे गावचा. एवढ्या जागेतच शोधायचे, जास्त पण जाऊ शकत नाही कारण सध्या साप वगैरे इकडे जास्त असतात. त्याच्यामुळे जास्त काही रानमाळात काही जाणार नाही. इथल्या इथेच पकडून पटकन 40 ते 50 पकडलं आहे त्याच्यामध्ये, माचीच्या डब्यामध्ये. आई पाणी दे जरा. आई गुराकडे आले. गुरा पाणी घेतो जरा. ऊन खूप लागलं आहे सध्या. पाऊस कमी झाला आहे. भात कापणीचा टाईम आहे सध्या, त्याच्यामुळे पाऊस वगैरे कमी झाला आहे. ऊन जास्त दिसतंय तुम्हाला. ही आमची गुरं इकडे चरत आहेत. 4 आहेत. 2-3 बैल आहेत आणि एक छोटं वासरू आहे इकडे. ते पण मारायला येते सध्या. चला निघूया पुढे आता. पर्यावरती जायचं मासेमारीसाठी. ह्याचे कान जातात का आतमध्ये शिंगामध्ये? नाही काय करणार बाबा तू गाबडी इथं त्या भारच्या पाड्याकडे जा. चल याला मार. या या. हे, हे. उन्हात नाही काय बघ ऊन घालायचा. आलो सकाळी. चालत नाही मग गेला आज सुट्टी. या या या. मारा येतं डायरेक्ट. चला आलेलो घरी. इथून आता डायरेक्ट पर्यावरती. आई येतं तू मारायला मासा? मारायला येतं सध्या. ते लाड जास्त आले त्याचे. हे हे हे. हा चल 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 बैल आले. चल 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 बांधायला चल. डन डन डन. चला आलो घरी. अहो सगळी माती गेलोय आधी सगळ्या वडला नाही आता काय काढून. कोणा मिळते अहो मार नव तर काय कांदे करा कामेचा खई इकडे त्या गण्यान कंत्राट घेतलेला ना. तर पहिलाच आटा टाकला आणि ही एक भेटली आहे. हे बघा खूप मोठी आहे.
चला इथपासून स्टार्ट केलंय, बघू आता पुढे किती भेटतात ते. 7-8 भेटला तरी बस झाल्या. आता शुभम पण आलाय मासा पकडून द्यायला. लागला काय शुभम? हा काय पकडलास? एक नंबर मोठी आहे रे. बघूया, कडक मोठी आहे. अजून वरती जायचं आहे असं इकडे, बघूया किती लागतात ते. आता 7-8 झाले आहेत. ही बघ पकडली लगेच, कडक. पकडले छोटेसे. इकडे घे, इकडे घे, इकडे घे. चला एक अजून पकडला नाही. शुभमला लागल्यावर मला पण एक लागलंय. ही मोठी आहे जरा. 7-8 झाल्या. लागली काय? कुठे? अरे वा, मोठी आहे. मोठी भेटली. छोट्या नाही लागत, सर्व मोठ्याच वाटत आहेत. इकडं कोण? हा जास्त गच्च आहे. ते कोंबडीवर वाटतं इकडे. खाली जाऊया. हाय हाय गाइस, हाय गाइस, हाय गाइस, मैं भी चला अभी नहाने के लिए. पकडलंस की नाही? करिए करिए कर दीजिए. भेटलं? हा 8-9 भेटल्या. बस झालं तुझ्याकडे. पाणी नाही हो म्हणून. कधी? उद्या? उद्या हा. उद्या कड्यावर आम्ही नाही जात कळले. हे बघा एवढंच ए म्हाताऱ्या जाऊया कड्यावर. ही एक लागले. ते घरी पण अडकले आणि मासा पण आहे याच्यामध्ये. भेटला 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 भेटला. मोठा भेटला.
गावी आलो आहे, तर म्हटलं जुन्या आठवणी पण ताज्या करायच्या होत्या. तर मच्छी वगैरे आता पकडलं एवढी 22 मासे पकडले. मासे मोठेच जरा. आणि आता 2 ते 2.5 तासामध्ये 22 पकडले. आणि आता चला, आता आलो होतो दुपारी 3 वाजता. आता वाजलेला आले 5:30 झाले. आता निघतो घरी जायला. एवढे पकडले, बस झाले मासे एवढे. ही घरी घेतली होती आटा बाजूच्या मित्राचा, त्याला देतो. आणि एवढे मासे पकडलेत. आता चला, रात्रीची सोय झाली आहे. आता निघतो घरी जायला. संध्याकाळ पण झाले आता इकडे. गावी पण लवकर असा काळोख पडायला सुरुवात होते. हा एवढा मोठा ओढा आहे. अजून लवकर जर तिथं खालपर्यंत गेलो असतो मी, म्हणजे खाली वगैरे जास्त अजून भेटतात. पण मी इकडे एकटाच आहे आता, जातो आता घरी. जरा सुट्टी एन्जॉय पण करायची आहे मला. आता लागून मला संडे मंडे सुट्टी आहे, प्लस मध्ये एक सुट्टी टाकून परत आले महात्मा गांधी जयंती, तिची पण सुट्टी आहे आम्हाला. तर म्हटलं 4 दिवस जाऊया, म्हटलं गावी जाऊन जरा एन्जॉय करूया. तर हा आता पहिलाच दिवस असा एन्जॉय केला. पुढच्या अजून 2-3 दिवस असंच एन्जॉय करणार आहे. काही व्हिडिओज मी टाकेन पुन्हा. चला तर मग भेटू पुन्हा एकदा. तिला आमच्या इकडे ना रागवाड बोलतात. अगोदर इथे मोठं धरण बांधायचं. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, नंतर धरण वगैरे बांधतील. आणि ही जी कोंड आहे ना इकडे, तो उंचाशी कोंड आहे. तिथे अहिर मासे जास्त भेटतात आमच्याकडे. ते अहिर मासे असं सापासारखे असतात तसेच. आता जस्ट मासेमारी करून आलो. लहानपणीचे दिवस सर्व आठवले. असंच यायचो आम्ही मित्र आणि मासे वगैरे मारून घेऊन जायचो घरी. बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच आलो मासेमारीला, जवळजवळ 4 ते 5 वर्षानंतर. आणि ही आहे वाट घरी जायची. जास्त वेळ पण इकडे थांबू शकत नाही. आमच्याकडे जास्तीत जास्त भीती आहे ती वाघाची. कारण आमच्याकडे बिबट्या वाघ जास्त येतात रात्रीच्या वेळी. काही जणांची कुत्री पण ठेवलेली नाही, मांजरं पण. काही जणांची गायब आहे. सर्वजण म्हणतात वाघानेच दिली. चला निघूया, भेटू पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.